इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला। यामध्ये अनेक दिग्गज, अनेक राजकारणी लोक, अनेक सामाजिक लोक, अनेक सामान्य लोक आली होती। लग्नाला इंदुरीकर महाराज यांनी भरपूर खर्च केलेला आहे, कारण की त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न होतं। शाही भोजन, त्याचबरोबर 100 एकरात हा लग्न सोहळा होता। परंतु सोशल मीडियावरती काही व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत। यामध्ये आपल्या मुलीचा लग्न सोहळा पार पडल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जेव्हा लोक जेवायला बसतात तेव्हा इंदुरीकर महाराज तिथं स्वतः येतात आणि सर्वांना जेवण चांगलं झालंय का, काही पाहिजे का हे चक्क विचारत आहेत। एवढी मोठी व्यक्ती परंतु सर्वसामान्य लोकांप्रमाणे वागते हे पाहून अनेक लोकांना आश्चर्य वाटलं। सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। उपदेश एक, आचरण दुसरा म्हणत नेटकऱ्यांनी पुन्हा इंदुरीकर महाराजांना धारेवर धरलं। साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करण्याचं महाराजांनी अगोदर जाहीर केलं होतं। आता या शाही विवाह सोहळ्यामुळे महाराजांना पुन्हा एक लोक खडेबोल सुनावताना दिसतात। लग्न साधा करा असं कायमच कीर्तनात इंदुरीकर महाराज सांगताना दिसतात। इंदुरीकर महाराज यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात याचा विसर पडल्याचं बघायला मिळतंय। प्रत्येक गोष्टीचं शाही नियोजन या विवाह सोहळ्यात करण्यात आले। डेकोरेशन, पाहुण्यांची खास व्यवस्था आणि खास जेवणाचं नियोजन या विवाह सोहळ्यात करण्यात आली आहे। मात्र इंदुरीकर महाराज लेकीच्या लग्नात पैशांची ज्या पद्धतीने उधळण करतायत ते लोकांना पचनी पडत नाहीये। मुलीच्या साखरपुड्यानंतरही इंदुरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती।